मुंबईप्रमाणेच सांगलीतही मॅनहोलमध्ये मृत्यू होण्याची महापालिका प्रशासन वाट पाहतंय का? मनोज भिसे यांचा संतप्त सवाल. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागात पाणी साचण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यातच शहरातील मुख्य रस्त्यांवरील उघडी मनहोल्स नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. मुंबईमधील मॅनहोलच्या दुर्घटना ताज्या असताना सांगलीतही एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थित केला आहे. शहरातील शिवाजी मंडई, वॉर्ड क्र. 15 मधील शामराव नगर रोड, म्हसोबा मंदिराजवळ, स्टेशन रोड, रिसाला रोड, रॉकेल लाईन, वखार भाग आणि मारुती रोडवरील आनंद टॉकीज समोर गेल्या अनेक दिवसांपासून मनहोल्स सर्रासपणे उघडी आहेत. या गंभीर समस्येबाबत लोकहित मंचच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही आजतागायत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. तीव्र आंदोलनाचा इशारा. आजपर्यंत लोकहित मंचच्या वतीने अशा धोकादायक खड्ड्यांवर आणि उघड्या मनहोल्सविरोधात आवाज उठवत वृक्षारोपण आणि रांगोळी आंदोलनांसारखी अनोखी आंदोलने करण्यात आली. मात्र तरीही महापालिका प्रशासन डोळे उघडून पाहायला तयार नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. अशावेळी पाण्याचा आणि उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने एखादा नागरिक दुर्घटनाग्रस्त होऊन त्याचा मृत्यू झाल्यास याला पूर्णपणे महानगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे. महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही मनहोल्स तातडीने बंद करावीत, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने महानगरपालिकेच्या दारात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सांगली मिरज कुपवाड शहरात पावसाळा सुरू झालाय आणि याच पावसासोबत सांगलीकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर असणारी उघडी मनहोल्स सध्या मृत्यूचे सापळे बनू लागली आहेत. साचलेले पाणी आणि परिसरात शिवाजी मंडई, शामराव नगर रोड, स्टेशन रोड, रिसाला रोड आणि मारुती रोड अशा अनेक गजबजलेल्या भागात मनहोल्स उघडीच आहेत. लोकहित मंचने वारंवार प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिका सुस्त आहे. याच पार्श्वभूमीवर लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत. सांगलीतही महापालिका प्रशासन एखाद्याचा मृत्यू होण्याची वाट पाहतंय का? तातडीने ही मनहोल्स बंद झाली नाही तर महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन करू. पावसाच्या पाण्यात उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. आता तरी महापालिका प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.